मंडळी, संत तुकाराम महाराजांची गाथा जी आज आपल्या भारतात आपल्या घराघरात सुरक्षित आहे ती एका इंग्रज अधिकाऱ्यामुळे आहे। होय, ऐकायला धक्कादायक वाटेल पण हे 100% खरं आहे। जर 1869 मध्ये इंग्रज सरकारनं ती छापली नसती तर आज ती गाथा अस्तित्वात असते का, तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। आज आपण जेव्हा तुकोबांचे अभंग ऐकतो वाचतो तेव्हा आपल्याला ती इंद्रायणी नदीत गाथा बुडवल्याचं समजतं, पण त्या घटनेनंतर पुढचे 200 वर्ष ही गाथा फक्त काही लोकांच्या पाठांतरात आणि काही जुन्या हस्तलिखित वह्यांमध्ये पडून होती। आणि त्यानंतर विष्णू परशुराम शास्त्री पंडित यांनी स्वतःच्या स्तरावर तुकोबांची गाथा गोळा करून ती छापण्याचा एक प्राथमिक प्रयत्न केला, पण त्यांच्यासमोर अडचणींचा जणू डोंगरच उभा राहिला। सगळ्यात पहिली आणि मोठी अडचण होती पैशाची। त्या काळात छपाईचं तंत्रज्ञान नवीन होतं आणि हजारो पानांचा एवढा मोठा ग्रंथ छापायला प्रचंड खर्च येणार होता, जो एका सामान्य विद्वानाला शक्य नव्हता। तुकोबांचे अभंग संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या लोकांकडे विखुरलेले होते। कोणी ते आपल्या वहीत लिहून ठेवलं होतं तर कोणाला ते फक्त तोंडपाठ होतं। गंमत म्हणजे एका गावातील वहीत जो अभंग लिहिला होता त्यातला एखादा शब्द दुसऱ्या गावातील वहीत वेगळा असायचा। आता यातला कोणता शब्द स्वतः तुकोबांचा होता आणि कोणता नंतर बदलला याचा घोळ सुटत नव्हता। हा घोळ सोडवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र फिरणं, वेगवेगळ्या जुन्या वह्या गोळा करणं आणि विद्वानांशी चर्चा करणं गरजेचं होतं। या सगळ्यांसाठी जे मनुष्यबळ आणि वेळ हवा होता तो शास्त्रींकडे एकट्याकडे नव्हता, आणि त्यात भर म्हणून समाजातील काही कर्मठ लोकांचा या कामाला छुपा विरोध होता। या सगळ्या अडचणीमुळे शास्त्रींचा वैयक्तिक प्रयत्न थांबला, पण शास्त्रींची ही प्रामाणिक धडपड एका इंग्रज अधिकाऱ्याच्या म्हणजे कॅप्टन थॉमस कॅन्डी यांच्या कानावर गेली। 1850च्या दशकात कॅन्डी हे पुण्याच्या पाठशाळेचे आणि भाषा विभागाचे मुख्य होते। शास्त्रीजींनी त्यांना तुकोबांच्या गाथेचे महत्त्व पटवून दिलं आणि सांगितलं की हा महाराष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे, तो छापायला हवा। कॅन्डी यांना मराठी भाषेबद्दल प्रचंड प्रेम होतं। त्यांनीच मराठीला विरामचिन्हे म्हणजे फुल स्टॉप, कॉमा वापरायची पद्धत सुरू केली होती। जेव्हा त्यांनी उपलब्ध असलेली गाथा समजून घेतली तेव्हा त्यांना समजलं की महाराष्ट्रात तुकाराम नावाचे एक महान संत होऊन गेले, ज्यांच्या विचारावर संपूर्ण महाराष्ट्र वेडा आहे। शास्त्रींची प्रामाणिक धडपड पाहून कॅप्टन कॅन्डी यांनी त्यांना धीर दिला। संपूर्ण महाराष्ट्र फिरून तुकोबांची सर्वोत्तम आणि शुद्ध गाथा तयार करा, खर्चाची काळजी करू नका, त्यासाठी मी सरकारकडे प्रयत्न करतो। आणि त्यानंतर जुन्या हस्तलिखित वह्या शोधण्याचे आणि त्या शुद्ध करण्याचे काम वेगानं सुरू झालं। यानंतर 1860च्या दशकात सर अलेक्झांडर ग्रांट हे मुंबई प्रांताचे शिक्षण संचालक म्हणून रुजू झाले। ते सरकारी तिजोरीतून अधिकृत पैसा मंजूर करणारे आणि कॅन्डी यांच्या प्रस्तावाला मंजुरी देणारे मुख्य व्यक्ती होते। जेव्हा हा प्रस्ताव ग्रांट यांच्या टेबलावर गेला तेव्हा ग्रांट, जे स्वतः ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिकलेले खूप मोठे तत्वज्ञ होते, जेव्हा त्यांनी तुकोबांच्या अभंगाचा अर्थ समजून घेतला तेव्हा ते अक्षरशः थक्क झाली। माणसाने माणसाशी कसं वागावं हे सांगणारं हे जागतिक दर्जाचं तत्वज्ञान आहे। ग्रांट यांनी ठरवलं की हे साहित्य नष्ट होऊन चालणार नाही। त्यांनी इंग्रज सरकारच्या शिक्षण खात्याकडून खास बजेट म्हणजे पैसा मंजूर करून घेतला। या संपूर्ण कामाचा आणि या विद्वानांच्या पगाराचा खर्च इंग्रज सरकारने केला। आणि शेवटी अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर 1869 मध्ये मुंबईच्या प्रसिद्ध हिंदू प्रकाश प्रेसमध्ये तुकाराम महाराजांची गाथा पहिल्यांदा कागदावर छापून बाहेर आली। आणि विशेष म्हणजे इंग्रज सरकारनं या गाथेसाठी त्या काळात तब्बल 24,000 रुपये खर्च केले होते। ज्या काळात सोनं 15 ते 20 रुपयाला तोळा मिळायचं त्या काळातील हे 24,000 रुपये म्हणजे आजच्या काळातील कोट्यवधी रुपये आहेत। पण जेव्हा देहूच्या देऊळकर घराण्याकडून म्हणजे तुकोबांच्या वंशजाकडून अभंगाच्या मूळ हस्तलिखित वह्या संपादनासाठी मुंबईला आणल्या गेल्या तेव्हा गाथा संपादनाचे काम करताना त्यांनी जुने मराठी शब्द बदलून त्याऐवजी शुद्ध मराठी भाषा वापरल्याने वारकरी संप्रदायात इंग्रज सरकार आणि संपादकाबद्दल प्रचंड नाराजी पसरली। कारण तुकाराम महाराज हे लोक भाषेत बोलायचे, म्हणूनच पुढे चालून भानुदास महाराज देऊळकर आणि विष्णुबुवा जोग यासारख्या वारकरी संप्रदायाच्या दिग्गजांनी पुन्हा एकदा कंबर कसली। त्यांनी इंग्रजांच्या गाथेतील चूक सुधारण्यासाठी स्वतः गावगावी जाऊन वारकऱ्यांच्या पाठांतरात असलेले शब्द गोळा केले आणि पुढे वारकरी संप्रदायासंमत अशी शुद्ध आणि सार्थ तुकाराम गाथा तयार केली, जी आज आळंदी देऊमध्ये प्रमाण मानली जाते। थोडक्यात सांगायचं तर इंग्रजांनी गाथा छापून 3 लोकांपर्यंत पोहोचवली हे जरी खरं असलं तरी तिच्यात मराठी विद्वानांच्या हातून झालेले भाषेचे शुद्धीकरण वारकऱ्यांना मान्य नव्हतं। तुकोबांची भाषा जशी होती तशीच हवी या आग्रहातूनच पुढे वारकऱ्यांनी स्वतःची स्वतंत्र शुद्ध आवृत्ती काढली। पण मंडळी, आपल्याला कॅप्टन कॅन्डी आणि सर अलेक्झांडर ग्रांट या इंग्रज अधिकाऱ्यांचे आभार मानावे लागतील, कारण तुकोबांचे विचार हे फक्त एका जातीचे किंवा धर्माचे नसून ते संपूर्ण जगासाठी होते हे या इंग्रजांनी त्या काळात ओळखलं होतं। आणि म्हणूनच आज तुकोबांची गाथा आपल्या हातात सुरक्षित आहे। 1869 मध्ये इंग्रज सरकारने छापलेल्या त्या मूळ गाथेची एक दुर्मिळ प्रत आजच्या काळात लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीमध्ये मोठ्या अभिमानाने ठेवली आहे। तर मंडळी, इंग्रजांनी ती गाथा छापली नसती तर तुकोबांचे अभंग खरोखरच नष्ट झाले असते का? तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की सांगा।
आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.